मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या पुस्तकातील पाठ 3रा पूर्णांक संख्या म्हणजेच इंटेजर्स या पाठातील सराव संच 5 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 5 अभ्यासणार आहोत. अतिशय छोटा असा हा प्रॅक्टिस सेट आहे आणि आपल्याला व्यवस्थित असं समजून घ्यायचं आहे. आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी म्हणजे, की यामध्ये आपल्याला की पूर्णांक संख्यांचे जे बेरीज वजाबाकीचे जे नियम आहेत, ते आपल्याला इथं समजून घ्यायचे आहेत. तर या सराव संचामध्ये आपल्याला काय केलेलं आहे, बेरीज या संबंधीचे नियम समजून सांगण्याच्या उद्देशाने काय केलेलं आहे, प्रश्न दिलेले आहेत. या अगोदर पाठामध्ये काय केलेलं आहे, की बेरीज वजाबाकीचे नियम कसे काम करतात, ऋणसंख्या आणि धनसंख्या म्हणजेच निगेटिव्ह नंबर आणि पॉझिटिव्ह नंबर हे कशा पद्धतीने बेरीज करत असताना काम करतात, या संबंधीची माहिती दिलेली आहे. तर त्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, की सराव संच 5 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 5 आपल्याला इथं सोडवायचा आहे. पहिला जो प्रश्न आहे, तो आहे बेरीज करा. बेरीज करा म्हणजेच ॲड. ठीक आहे. तर आपल्याला जे गणितं दिलेली आहेत, ते आपण अगोदर इथं लिहून घेऊया. बघा, पहिलं गणित आहे. तर ही गणितं काय करायची आहेत, आपल्याला सोडवायची आहेत. आता पहिलं जे गणित दिलेलं आहे 8 अधिक 6 दोन्ही संख्या कशा आहेत? पॉझिटिव्ह आहेत, धन आहेत. ठीक आहे. म्हणून यासंबंधी आपल्याला जास्त काही विचार करत बसण्याची गरज नाहीये. कारण आपण जसं अगोदरपासून म्हणजे आपण जसं शिकत आलेलो आहोत गणित, तेव्हापासून जसं आपण बेरजेची क्रिया करत होतो, तशीच आपल्याला इथं सरळ-सरळ करायची आहे. 8 आणि 6 किती होतात? 14. ठीक आहे. त्याच्यानंतर जे दुसरं गणित आहे 9 अधिक वजा 3 ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे 9 प्लस मायनस 3. तर ते सोडवत असताना काय करायचं? ज्यावेळेस एका संख्येला प्लस आणि दुसऱ्या संख्येला मायनस असं चिन्ह असतं आणि त्यांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची असते. त्यावेळेस बेरीज न करता सरळ-सरळ काय करायचं, त्यांची वजाबाकी करायची. सोपा नियम आहे. एवढंच फक्त आठवणी ठेवा, की ज्यावेळेस एक संख्या धन आणि एक संख्या ऋण असते, ठीक आहे. एक संख्या पॉझिटिव्ह आणि एक संख्या निगेटिव्ह असते, त्यावेळेस काय करायचं आपण, सरळ-सरळ बेरीज करायला सांगितली असेल, तर ती काय करायची, त्याची वजाबाकी करायची. आणि वजाबाकी केल्यानंतर काय करायचं, की जी संख्या मोठी आहे त्या दोन्हीपैकी, त्या संख्येचं चिन्ह काय करायचं, त्या उत्तराला द्यायचं. म्हणजेच इथं 9 प्लस 3 आहे मायनस, तर काय करायचं, 9 मधून 3 कमी करायचे म्हणजे किती होतील, इथं उरतील 6. मग 6 ला काय करायचं आहे, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चिन्ह कसं द्यायचं ते आताच मी सांगितलं, की मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. म्हणजे इथं 9 काय आहेत, मोठे आहेत. 9 काय आहेत, पॉझिटिव्ह आहेत. म्हणजेच काय आहेत, धन आहेत. म्हणून आपण काय करायचं, 6 ला प्लसचं चिन्ह द्यायचं. पण गणितामध्ये प्लसचं चिन्ह दिलं जातं का? तर दिलं जात नाही. म्हणून त्याच्यापुढं कोणतंही चिन्ह लिहायचं नाही. म्हणजे ही संख्या काय आहे? धन आहे, पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरं जे गणित आहे 5 अधिक वजा 6 5 प्लस मायनस 6. तर यामध्ये आपल्याला तेच करायचं आहे, वजाबाकी करायची आहे. 6 मधून 5 काढून टाकायचे आहेत. बघा, आणखी एक गोष्ट जर तुम्हाला समजत नसेल, बऱ्याच जणाला म्हणजे समभ्रम निर्माण होतो, की बाबा इकडं मोठे 9 होते म्हणून आपण 3 वजा केले. मग आता इथं वजा 6 आहेत आणि इथं 5 आहेत. मग 6 मधून 5 काढायचे, पण असं नसतं. त्या मोठ्या संख्येतून छोटी संख्या काढायची असते. मग छोट्या संख्येतून मोठी संख्या कशी काय वजा करायची, तसा काही विचार करायचा नाही. सरळ-सरळ काय करायचं, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करून टाकायची आणि उत्तराला काय करायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन टाकायचं. तर मग 6 मधून 5 कमी केले तर 1 उरतो. इथे 6 हे काय आहेत, मोठे आहेत आणि ते कसे आहेत, निगेटिव्ह आहेत. काय आहेत, ऋण आहेत. म्हणून या 1 ला काय करूया आपण, ऋणचिन्ह देऊन टाकूया. जर आपण याला दिलं नाही, तर गणिताचं उत्तर काय होईल, चुकून जाईल. त्यानंतर आता पुढची संख्या जी आहे ती ब्रॅकेटमध्ये ठेवलेली नाहीये. परंतु हे काय आहेत, निगेटिव्ह 7 आहेत म्हणजेच ऋण 7 आहेत आणि हे धन 7 आहेत म्हणजेच सॉरी, हे धन 2 आहेत म्हणजेच काय आहेत, पॉझिटिव्ह 2 आहेत. मग यांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. पण बेरीज करण्याऐवजी आपण काय करणार आहोत, वजाबाकी करणार आहोत. म्हणून 7 मधून 2 कमी करायचे आणि उत्तर काय लिहायचं, 5. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन टाकायचं. म्हणजे इथं संख्या कोणती आहे मोठी, 7. ठीक आहे. निगेटिव्ह 7 हे
पॉझिटिव्ह 2 पेक्षा काय आहेत? लहान आहेत. परंतु तिथं पॉझिटिव्ह निगेटिव्हचा विचार करायचा नाही. त्या चिन्हांचा विचार न करता काय करायचं? लहान-मोठी संख्या ठरवायची, बघायची आणि त्याचं चिन्ह काय करायचं? त्याला देऊन टाकायचं. तर -8 अधिक 0 बरोबर किती होतील बरं? तर -8 मधून काय करायचे? तर 0 वजा करायचं आहे. म्हणजे राहणार किती? 8. ठीक आहे. तर इथे 8 राहतात, परंतु त्यांना चिन्ह कोणतं येईल बरं? तर जेव्हा बेरजेमध्ये काय केलेलं असतं, की 0 दिलेला असतो आणि एक निगेटिव्ह संख्या दिलेली असते त्यासोबत. आता 0 हा निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह नसतो. ठीक आहे. तो काय आहे? पूर्णांक संख्येवर बघा, आपण इथं पूर्णांक संख्या रेषा काढूया. तर ज्यावेळेस आपण अशी पूर्णांक संख्या रेषा पाहतो, तर या बाजूला काय आहेत? प्लस संख्या आहेत आणि या बाजूला काय आहेत? मायनस संख्या आहेत. म्हणजेच निगेटिव्ह आहेत, इकडे पॉझिटिव्ह आहेत, इकडे ऋण आहेत, इकडे धन आहेत. म्हणजे 0 काय आहे? त्यांच्या मध्यभागी आहे. म्हणून त्याचं मूल्य काहीच नाहीये. ठीक आहे. तो स्थिर आहे मध्यभागी. म्हणून ज्यावेळेस एक संख्या पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दिलेली असते आणि त्याच्यासमोर जर प्लसमध्ये 0 दिलेला असेल, तर त्याच्या उत्तरामध्ये सुद्धा काय करायचं, की जी संख्या दिलेली आहे, त्या संख्येचं चिन्ह वापरायचं. म्हणजे इथं -8 उत्तर येणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतरचं गणित आहे बघा, -5 अधिक -2 म्हणजेच -5 प्लस -2. तर अशा कंडिशनमध्ये काय करणार बरं आपण? बघा, आपण अगोदर काय केलं पहिल्या गणितामध्ये दोन्ही संख्या पॉझिटिव्ह होत्या. 8 अधिक 6 बरोबर सरळ-सरळ 14 केलं. तसंच सेम करायचं. इथं दोन्ही संख्यांची चिन्हे कशी आहेत? सारखी आहेत. म्हणून काय करायचं? -5 आणि -2 हे काय करायचे? प्लस करायचे, ॲड करायचे. म्हणजे 5 आणि 2 मिळून किती होतात? 7. म्हणून इथं काय करायचं? 7 लिहायचं आणि दोन्ही संख्या निगेटिव्ह आहेत म्हणून त्याच्यापुढे काय करायचं? निगेटिव्हचं चिन्ह द्यायचं. तर अशा पद्धतीनं सराव संच 5 मधील हा जो पहिला प्रश्न आहे, बेरीज करा, ॲड हा जो प्रश्न आहे आपण इथे सोडवलेला आहे. जर तुम्हाला काही समस्या असेल याविषयी, तर तुम्ही तशी कमेंट करा. मी त्याचं नक्की उत्तर देईल. पहा, तर आपण इथं हा टेबल तयार केलेला आहे. हा टेबल कशा पद्धतीने सोडवायचा आहे, हे आपण इथे समजून घेणार आहोत. तुमच्या पुस्तकाच्या पाठीमागे जे उत्तर तालिका दिलेली आहे, ठीक आहे. उत्तरं दिलेली आहेत. त्यामध्ये सरळ-सरळ हा टेबल तुम्हाला दिलेला आहे, सोडवलेला आहे इथं. परंतु जर तुम्ही तसाच्या तसा टेबल उतरून जर घेतला आणि त्याला जर कसं सोडवलेलं आहे, ते जर समजून घेतलेलं नसेल, तर निश्चितच तुमचं नुकसान होणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, की हा टेबल नेमका कसा सोडवलेला आहे आणि कशा पद्धतीने सोडवता येईल, हे समजून घ्या. म्हणजे की भविष्यामध्ये तुम्हाला नक्की याचा काय होणार आहे, फायदा होणार आहे. कारण काय असते, की पुढच्या वर्गामध्ये जे तुम्हाला शिकवणार आहेत, त्याच्या अगोदरची माहिती ही या वर्गामध्ये काय केलेली असते, दिलेली असते. जर या वर्गामध्ये म्हणजे 6वी च्या गणिताविषयी जर तुम्हाला चांगली माहिती नसेल आणि ते गणिताच्या पुस्तकामध्ये जे काही तुम्हाला अभ्यासायला दिलेलं आहे, ते जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासलं नसेल, तर 7वी गणित तुम्हाला निश्चितच अवघड जाणार आहे. म्हणून काय करायचं आहे, की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घटक जो गणिताचा आहे 6वी पुस्तकामध्ये दिलेला आहे, तो काय करायचा आहे, व्यवस्थित आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर पहा, की इथं काय सांगितलेलं आहे, इथं प्लस चिन्ह दिलेलं आहे, इथं 8 दिलेले आहेत, इथं 4 दिलेले आहेत, इथं 3, इथं 5 आणि इथं बाकीच्या संख्या दिलेल्या आहेत. तर याचा म्हणणं काय आहे या टेबलचं बघा, की -2 प्लस 8 असं दिलेलं आहे. आपल्याला एक गणित इथं ऑलरेडी सोडवून दाखवलेलं आहे समजण्यासाठी, की -2 प्लस 8 बरोबर किती? 6 असं उत्तर दिलेलं आहे. म्हणजे काय केलेलं आहे इथं, की -2 म्हणजेच -2 अधिक 8 यामध्ये काय होते? सरळ-सरळ वजाबाकी होते. ठीक आहे. एवढंच ध्यानात ठेवा. संख्या रेषेवर जसं आपल्याला दिलेलं असतं त्या पद्धतीनं, की -2 आणि 8 पॉझिटिव्ह 8 किंवा धन 8 यांची काय होत असते? जेव्हा बेरीज करायची असते त्यावेळेस वजाबाकी होते. म्हणून 8 मधून 2 काढले, 6 राहिले. 8 हे मोठे आहेत आणि ते पॉझिटिव्ह आहेत म्हणून त्याच्यापुढे कोणतंही चिन्ह लिहिलेलं नाहीये. त्यानंतर आता काय करायचंय पुढं, की सॉरी -2 प्लस 4 असं आहे ते. बघा तुम्हाला सरळ-सरळ काय करतो मी, की हे थोडंसं वरचं मोडून प्रत्येक गणित कसं केलेलं आहे ते सोडवून दाखवतो. तर बघा, की इथे काय उत्तर लिहायचं आहे, तर आपल्याला काय करायचं आहे -2 प्लस 4 असं दिलेलं आहे. तर मग -2 अधिक वजा 2च म्हणत आहे मी.
तर हे काय आहेत ऋण 2 अधिक 4 बरोबर किती 2 पॉझिटिव्ह 2 का 2 कारण यांच्यामध्ये एक संख्या निगेटिव्ह आहे म्हणून काय केलं आपण त्यांची सरळ सरळ वजाबाकी केली आणि 4 हे मोठे असल्यामुळे त्याच्या पुढे कोणतेही चिन्ह लिहिलेलं नाही म्हणून ही संख्या काय आहे पॉझिटिव्ह 2 याचा आन्सर काय मिळाला आपल्याला 2 म्हणून आपण इथं काय लिहूया 2 त्याच्यानंतर ऋण 2 अधिक ऋण 3 तर हे काय आहे या दोन्ही ऋण 2 आहेत आणि ऋण 3 आहेत दोन्ही संख्या सारख्याच चिन्हाच्या आहेत म्हणून त्यांची काय करायची सरळ सरळ आता बेरीज करायची त्यांची वजाबाकी करायची नाही आणि उत्तर काय लिहायचं ऋण 5 म्हणजेच -5 तर आपण इथं लिहूया -5 त्याच्यानंतर -2 प्लस -5 तर याचा आन्सर काय मिळणार आहे तुम्हाला कळालंच असेल काय मिळणार आहे -7 तर इथं लिहूया -7 ठीक आहे आता 2 सोबतचं जी क्रिया करायची होती ती झालेली आहे आता आपल्याला काय करायची आहे 6 सोबतची क्रिया करायची आहे तर पहा 6 प्लस 8 बरोबर किती होतात 14 किती होतात 14 म्हणून आपण काय करूया इथं लिहूया 6 प्लस 8 बरोबर 14 त्याच्यानंतर 6 प्लस 4 करायचे आहेत 6 प्लस 4 किती होतात 10 म्हणून आपण इथं काय करूया 10 लिहूया त्याच्यानंतर 6 प्लस -3 आहे मी इथं ब्रॅकेटमध्ये लिहित आहे तुम्हाला समजण्यासाठी तर काय करायचं आहे अशा कंडिशनमध्ये वजाबाकी करायची आहे मग 6 मधून 3 गेले किती राहिले 3 आणि 6 हे मोठे आहेत पॉझिटिव्ह आहेत म्हणून आपण काय केलं त्याच्या पुढे कोणतेही चिन्ह लिहिलेलं नाही त्याच्यानंतर 6 प्लस -5 आहेत म्हणजे उत्तर किती मिळणार आहे 1 आणि ते पण काय असणार आहे पॉझिटिव्ह 1 तर आपण इथं 3 लिहूया त्याच्यानंतर काय करूया 1 लिहूया ठीक आहे त्यानंतर दिलेला आहे बघा 0 0 प्लस 8 बरोबर किती तर इथं लिहूया 0 प्लस 8 बरोबर किती पॉझिटिव्ह 8 कारण शून्याची किंमत काय आहे एकदम स्थिर आहे तो न मोठा आहे न छोटा आहे त्याच्यानंतर इथं उत्तरात 8 लिहूया 0 प्लस 4 बरोबर किती 4च त्याच्यानंतर म्हणून आपण काय करूया इथं 4 लिहूया ठीक आहे 0 प्लस -3 म्हणून उत्तर काय मिळणार आहे आपल्याला -3च मिळणार आहे काय मिळणार आहे -3 म्हणजे काय करायचं आहे ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या सरळ सरळ इथं उत्तरामध्ये लिहून टाकायच्या आहेत 0 प्लस -5 तर काय उत्तर येणार आहे -5 सॉरी -5 म्हणण्याऐवजी काय म्हणायचं आपल्याला की -5 म्हणजेच ऋण मायनस प्लस मायनस म्हणलं तर काय होतं मग ते वजाबाकी असं होतं ठीक आहे थोडंसं बोलण्यामध्ये चुकत आहे पण ते समजून घ्या तर शेवटचं आहे -4 प्लस 8 -4 प्लस 8 उत्तर काय मिळणार आहे +4 ठीक आहे एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह असेल तर सरळ सरळ काय होणार आहे त्यांची वजाबाकी होणार आहे सबट्रॅक्शन होणार आहे तर इथं लिहूया 4 त्याच्यानंतर -4 प्लस +4 आन्सर काय मिळणार आहे 0 काय मिळणार आहे 0 कारण ऋण 4 च्या विरुद्धची संख्या कोणती आहे धन 4 म्हणून अशा कंडिशन मध्ये उत्तर काय मिळत असतं 0 मिळत असतं त्याच्यानंतर ऋण 4 अधिक ऋण 3 तर उत्तर काय मिळणार आहे ऋण 7 का कारण दोन्ही ज्या संख्या आहेत त्यांचे चिन्ह कसे आहेत सेम आहेत म्हणून इथं आपण उत्तर लिहूया 7 -7 आणि लास्ट आहे -4 प्लस -5 तर त्याचा आन्सर काय मिळणार आहे -9 म्हणजेच ऋण 9 तर आशा करतो की मी तुम्हाला हे सर्व काही समजलं असेल जर समजलं नसेल तर निश्चितपणाने निसंकोचपणाने काय करा तशी कमेंट करा मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या लेक्चरमध्ये नक्कीच देईल